मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या मतांची गरज लागणार नाही, हिंदूंच्या मतांवर आम्ही भाजपचा खात्मा करू असे एक विधान काही आठवड्यांपूर्वी संजय उर्फ बंडू जाधव यांनी केलं होतं। विशेष म्हणजे जिथे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळाला, जिथे मुस्लिम मतदारांची संख्या ही 3 ते 4 लाखांच्या आसपास मानली जाते, त्याच परभणीच्या मैदानात बंडू जाधवांनी हे वक्तव्य केलं। आता तेच वक्तव्य बंडू जाधवांच्या विरोधकांकडून व्हायरल केलं जात आहे। तो व्हिडिओ समोर आल्यानंतर जाधव यांना मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या मतांची गरज नाही असा प्रचारही त्यांच्या विरोधकांकडून होताना दिसतोय। आता पाहूयात की याच परभणीमध्ये यावेळी निवडणूक ही कोणत्या मुद्द्यांवर लढली जाणार आहे। तर यावेळी परभणीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे तो ओबीसी विरुद्ध मराठा, आणि 2 प्रमुख उमेदवार देखील ओबीसी आणि मराठा आहेत। त्यामुळे या निवडणुकीत याच मुद्द्याला अधिकची धार आली आहे असं म्हणता येईल। परभणीचे विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव हे शिवसेना उभाटा पक्षाचे उमेदवार आहेत, तर दुसरीकडे महायुतीकडून रासपचे महादेव जानकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। दोघांमध्ये प्रमुख लढत होते, त्यात जाधव हे मतदारसंघातले आहेत तर जानकर हे मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत। त्यामुळे परभणीत यावेळी तगडी फाईट होणार असं दिसतंय। मनोज जरांगेंचं आंदोलन जिथे सुरू झालं ते गाव तो तालुका हा परभणी लोकसभा मतदारसंघात येतो। मराठा आंदोलनाचा मोठा प्रभाव या मतदारसंघात दिसून आलाय। जरांगेंच्या मोठ्या सभा परभणीमध्ये झाल्या आहेत, त्यामुळे मराठा समाज हा यावेळी मतदान करताना काय निर्णय घेतो त्याची चर्चा होते। मराठा समाजाने मराठा उमेदवाराला मत देण्याचं ठरवलं तर संजय जाधव यांना यातील मतांचा मोठा वाटा जाऊ शकतो। संजय जाधव हे परभणीचे 2 वेळा आमदार, 2 वेळा खासदार राहिलेत। कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांनी परभणीमध्ये काम केले आणि त्यांची ओळख आहे। बॉस म्हणून परभणीत परिचित असलेल्या जाधवांना नेहमीच एक गठ्ठा हिंदुत्ववादी मतं आतापर्यंत मिळाली आहेत, मात्र तुलनेत त्यांना मुस्लिम मतं, दलित मतं ही कमी प्रमाणात मिळालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे 2019 मध्ये त्यांचा निसटता विजय झाला। त्यावेळी विरोधात असलेल्या राजेश विटेकरांनी जोरदार लढत दिली होती। आता यावेळी बरीच गणितं बदललेली आहेत। परभणीमध्ये जरांगेंना मोठा प्रतिसाद मिळाला, तसाच तो ओबीसींना देखील मिळाला। ओबीसी नेत्यांची देखील मोठी सभा परभणीमध्ये झाली, अंबडमध्ये देखील झाली। त्यामुळे यावेळी गणितं बदलली आहेत। त्यामुळेच गेल्या अनेक महिन्यांपासून विशेषतः जरांगेंच्या आंदोलनानंतर परभणीत ओबीसी उमेदवार उभा राहणार अशीच चर्चा रंगलेली आहे। आणि त्यानंतरच महादेव जानकर देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते। त्यांनी अपक्ष लढवण्याची तयारी देखील केली होती, पण ऐनवेळी गणितं बदलली आणि त्यांना महायुतीत घेऊन राष्ट्रवादीने त्यांना आपल्या कोट्यातील जागा दिली आणि उमेदवारी दिली। जानकरांच्या उमेदवारी मागे 2 कारणं आहेत। त्यातलं एक कारण म्हणजे परभणीमध्ये असलेल्या ओबीसी समाजाची मतं। मराठा मतांपेक्षा परभणीमध्ये ओबीसी समाजाची मतं ही अधिक असल्याचं बोललं जातं। धनगर मतांचं मोठं प्राबल्य इथे आहे। शिवाय मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण परभणीत असल्यामुळे जानकरांना तिकीट देऊन ओबीसी मतं मिळवण्याचा प्रयत्न महायुतीकडून या ठिकाणी होताना दिसतोय। आता विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम मतं, मागासवर्गीयांची मतं फिरली तर मात्र मोठा उलटफेर या ठिकाणी होऊ शकतो। शिवाय जानकरांच्या उमेदवारीचा बारामतीत देखील प्रभाव दिसणार आहे। जातनिहाय विचार केला तर मराठा, मुस्लिम आणि धनगर हे 3 समाज परभणीमध्ये निर्णायक आहेत। शिवाय वंजारी, दलित, भटकर, आदिवासी, बंजारा हे समाज देखील आहेत। त्यापैकी मराठा समाज हा तुलनेने संजय जाधव यांच्याकडे अधिक जाऊ शकतो, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचा कल हा जानकरांकडे असणार आहे। त्या व्यतिरिक्त पक्षाची मतं ही त्या उमेदवाराच्या बाजूने जातील, मात्र मुस्लिम समाज जो शिवसेनेच्या बाजूने कधी जात नव्हता तो यावेळी उद्धव ठाकरेंमुळे संजय जाधवांकडे जातो का, त्यांना मत देतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर जानकर हे रासपकडून उभे आहेत, तेही राष्ट्रवादीच्या कोट्यातून। त्यामुळे धनुष्यबाण आणि कमळ चिन्हापासून लांब राहणाऱ्या मुस्लिम समाजासमोर आता 2 नवीन चिन्ह यावेळी असणार आहेत। ते काय भूमिका घेतात त्यावर देखील बराच निकाल अवलंबून असेल। बाबाजानी दुर्राणी मुस्लिम चेहरा तिथे अजित पवारांकडे आहे, त्यामुळे मुस्लिम मतं आणि दलित मतं ही जानकरांसोबत मोठ्या प्रमाणावर गेली तर मात्र संजय जाधव यांची अडचण होऊ शकते। आमदारांचा विचार केला तर भाजपचे इथे 2, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादी पवारांचा 1, रासपचा 1 असं संख्याबळ आहे। त्यामुळे 3 आमदार महायुतीचे तर 3 आमदार मवियाचे आहेत। जानकरांसाठी विटेकर, बोर्डीकर, लोणीकर, गुट्टे, दुर्राणी हे महत्त्वाचे नेते काम करतील, तर जाधव यांच्याकडे राजेश टोपे, वरपुडकर, घनदाट, राहुल पाटील हे महत्त्वाची भूमिका बजावतील। ते आपल्या उमेदवारांसाठी मतांचं गणित कसं जुळवतात, तालुक्यानिहाय कशी मतं येतात त्याकडे सर्वांचं लक्ष असेल।
परभणी तसा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आणि यावेळी अनेक बालेकिल्ले आहेत जे ढासळू शकतात असं चित्र आहे. त्यात परभणीची देखील चर्चा होते. मात्र असं सगळं असलं तरी मराठा विरुद्ध ओबीसी कशीच किनार या निवडणुकीत असेल. वंचित आणि MIMने उमेदवार न दिल्याने मुस्लिम समाज हा कोणाच्या बाजूने उभा राहतो त्यावर बरीच गणितं अवलंबून आहेत. आता हे नेते एकमेकांना कशी मदत करतात, कशी गणितं जुळवतात, मुस्लिम समाज कोणाला मत देतो त्यावर हा निकाल अवलंबून आहे. याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.